शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या उड्डाणपूल प्रकल्पावर प्रशासनाची सुरू असलेली निष्क्रियता उघडकीस आणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. उड्डाणपुलाचे सध्याचे टेस्ट पाहिल्यानंतर भूसंपादन प्रक्रियेचा वेग तात्काळ वाढवावा अशी स्पष्ट मागणी यावेळी आमदारांनी प्रशासनाकडे केली. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन 10 वर्षांपूर्वी सोलापूर शहरामध्ये 2 उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा तत्कालीन पालकमंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली होती. 10 वर्षे लोटली पण उड्डाणपुलाचे काम मात्र अद्यापही प्रगतीपथावर नाही. इतकेच काय तर भूसंपादनासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध झालेला असताना देखील स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई केली जात नाही असे म्हणत आमदार देशमुख यांनी प्रशासकीय कामकाजावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेला भूसंपादनाचा निधी राज्य शासनाकडून मंजूर झाल्याची माहिती आमदार देशमुख देताना म्हणाले, निधी मिळूनही प्रशासनाकडून भूसंपादनाची योग्य ती कारवाई केली जात नाही. फाईल्स हलत नाहीत आणि शहराच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला जाणून बुजून विलंब लावला जातो असा आरोप त्यांनी केला. शहर उत्तर व सोलापुरातले काही महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी आलो. पहिली गोष्ट म्हणजे सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून केंद्र शासनाने जे फ्लायओव्हर दिलं होतं, ज्या 2 फ्लायओव्हरच्या संदर्भात आजपर्यंत ते फ्लायओव्हर पूर्ण होऊ शकले नाही किंवा त्याचं टेंडरच निघू शकलं नाही आणि गेल्या 2-3 वेळा मुदत वाढून मिळालं. पण मला असं वाटतं की या सोलापूर शहरातल्या ज्या जिल्हाधिकारी असू द्या किंवा हे थोडं ह्यामध्ये कामामध्ये त्यांना असं वाटतं की हा फ्लायओव्हर झालं नाही तरी चालतं. पण येणाऱ्या परिस्थितीमध्ये आता सध्याला बघितलं तर सोलापूरमध्ये सातत्यानं सोलापूरमध्ये होणारा वाहतुकीची कोंडी ही बघितलं असता आता सध्याला तर आपल्याहीपेक्षा अगोदर 10-20 वर्ष पूर्वी लातूरसारख्या ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी असं लहान लहान गावामध्ये फ्लायओव्हर झाले. पण सोलापूर शहरामध्ये काय या अधिकाऱ्यांना नको वाटतं हे मला कळत नाही. काही कायदेशीर अडचणी काढून त्या आजपर्यंत गेल्या 15-10 वर्षामध्ये त्याची जागा भूसंपादन करू शकले नाही. ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे. मला जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटून त्यांनाही विचारावं लागेल की बाबा हे कशामुळे असं होऊ लागलं किंवा तुमच्या मनात काम करण्याची इच्छा आहे का नाही. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करताना राजकीय दबाव येत असल्याचे कारण प्रशासनाने पुढे केल्याची माहिती आमदार देशमुखांनी दिली. यावर आमदारांनी स्पष्ट शब्दात बोलताना म्हणाले, शहराच्या विकासासाठी असलेला प्रकल्प राजकीय दबावाच्या नावाखाली अडकवणे अस्वीकार्य आहे अशी खंत व्यक्त केली. उड्डाणपूल प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी असली तरी उड्डाणपुलासाठी प्रशासनाची अनास्था अशी कायम राहिल्यास शहरात कधीच उड्डाणपूल उभारणार नाहीत. त्यामुळे केंद्राकडून मंजूर झालेले उड्डाणपूल परत रद्द होण्याचीही शक्यता निर्माण होऊ शकते अशी शंका व्यक्त केली. उड्डाणपुलाचा निधी मात्र आपल्या केंद्र शासनाने मंजूर केलेले आहे आणि जे काही आपल्याला जे काही आपल्याला म्हणजे त्या उड्डाणपूलसाठी ज्या जागा ज्या खाजगी जागा किंवा सरकारी जागा आहेत त्या जागा भूसंपादन करण्यासाठी जे निधी लागणार आहे त्याला राज्य सरकारने आपले या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याचीही निधीची तरतूद केलेली आहे. पण केवळ आता भूसंपादन करण्यासाठी ज्या प्रायव्हेटची जागा आहे त्याची तरतूद झालेली आहे महानगरपालिकेनं. पण जी जागा सरकारी जागा आहे ते जिल्हाधिकारी यांच्याकडनं ते व्हायला पाहिजे. ते फार लेट व्हायला आलेलं आहे. त्यामुळे त्याचा टेंडर निघू शकेल ना. एखाद्या वेळेस असंच वेळ झालं तर केंद्र सरकारनं ते कॅन्सलही करू शकतं आहे. आणि त्यामुळं आपली ओढ आहे की या सोलापूर शहराचा विकास व्हायला पाहिजे तर पहिल्यांदा आपण वाहतुकीची तरतुदी करायला पाहिजे. शहरातील प्रलंबित उड्डाणपूल प्रकल्पावर राजकीय दबाव प्रशासनावर प्रचंड वाढल्याने काम ठप्प झाल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, प्रशासकीय अधिकाऱ्यावर राजकीय दबाव देखील आहे म्हणतात संपादनासाठी. नाही असेल, भूसंपादन झाल्यावर काही लोकांचे जागा जाते किंवा आपला व्यवसाय बंद पडतो. पण हा काही एक मूठभर 1-2-4 लोकांसाठी हा पूर्ण सोलापूर शहराचा विकास थांबविणं हे चुकीचं आहे. आणि त्याच्यासाठी कोण आपले लोकप्रतिनिधी असेल त्यांनी त्याचा विचार करावा. कारण हा सोलापूर शहराचा विकासाचा प्रश्न आहे. सोलापूर शहरात जनतेचा रोज होणाऱ्या या ॲक्सिडेंट असू द्या किंवा लोकांचा ज्या अनेक समस्या आहेत किंवा आपण बघतो की एखादं ॲम्ब्युलन्स निघाला तर त्याला किती वेळ लागतो दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी. या सगळ्या गोष्टी विचार केला तर हे ताबडतोब होण्याची गरज आहे.
सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी, वाढता ताण आणि दीर्घकालीन प्रलंबित असलेले हे 2 उड्डाणपूल शहराचे भविष्य विकासाचे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. आमदारांच्या भेटीनंतर भूसंपादन प्रक्रिया वेगाने करण्यासंबंधी प्रशासनाकडून हालचाली होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.